नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भोसले सर. आज आपण इयत्ता 6वी विषय इतिहास पाठ क्रमांक 4 वैदिक संस्कृती या पाठाची माहिती आपण घेणार आहोत. चला तर मग वैदिक संस्कृतीविषयी माहिती घेऊ. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला जो पाठ क्रमांक 3 आहे त्याच्यामध्ये आपण सिंधू संस्कृतीविषयी माहिती घेतलेली आहे. आज आपण वैदिक संस्कृतीविषयीची माहिती घेणार आहोत. या वैदिक संस्कृती पाठ क्रमांक 4मध्ये एकंदरीत 5 मुद्दे आहेत. त्यामध्ये पहिला आहे 4.1 वैदिक वाङ्मय, 4.2 कुटुंब व्यवस्था दैनंदिन जीवन, 4.3 शेती पशुपालन आर्थिक आणि सामाजिक जीवन, 4.4 धर्मकल्पना आणि 4.5 शासन व्यवस्था. म्हणजे एकंदरीत या पाठामध्ये आपण सविस्तर अशी वैदिक संस्कृतीची माहिती घेणार आहोत. तर पहिला मुद्दा आहे वैदिक वाङ्मय. वाङ्मय म्हणजे काय? तर वाङ्मय म्हणजे त्या संस्कृतीतलं लिहिलेलं विपुल असं लेखन साहित्य, त्याला वाङ्मय म्हणतात. मग याला वैदिक वाङ्मय का म्हटलेलं आहे? तर ही जी संस्कृती आहे ही वेदांवर आधारलेली संस्कृती होती. वेद वाङ्मयावर आधारलेली संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती. वेद हे आपलं सर्वाधिक प्राचीन असं वाङ्मय आहे. वेदांची निर्मिती अनेक ऋषींनी केली. वेदातली काही सूक्ते ही स्त्रियांनी सुद्धा लिहिलेली आहे. त्यामध्ये गार्गी, मैत्री, लोकमुद्रा वगैरे. या वैदिक वाङ्मयाची भाषा संस्कृत होती. तर ह्या वैदिक वाङ्मयातला मूळ जो ग्रंथ आहे तो पहिला ग्रंथ आहे ऋग्वेद. म्हणजे वेद हे 4 आहेत, त्यांची भाषा संस्कृत आहे आणि ऋग्वेद हा काव्य रूपात लिहिलेला आहे. ऋग्वेदासह यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद असे 4 वेद आहेत. या 4 वेदांच्या ग्रंथांना एकत्रितपणे संहिता असे म्हणतात. काय म्हणतात? 4 वेद जे आहेत ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद, या 4 वेदांच्या ग्रंथांना संहिता असं म्हणतात. आणि वेद ही संज्ञा कशी तयार झाली? तर विद या धातूपासून म्हणजे मूळ शब्दापासून. संस्कृत शब्द आहे विद. विद म्हणजे जाणणे आणि त्याच्यामध्ये ज्ञान आहे त्याची आपल्याला माहिती होती, म्हणून ही वेद ही संज्ञा तयार झाली आणि तिचा अर्थ ज्ञान असा होता. आता हे वेद पहिली लेखन कला अस्तित्वात नव्हती. हे वेद जे आहेत ते मौखिक पठणाच्या आधारे, म्हणजे कसे की गुरुने शिष्यांना त्याचे पाठांतर करून घेतलं, त्यांनी त्यांच्या शिष्यांना पुढच्या पिढीला असं हजारो वर्ष पाठांतराच्या आधारे वेदांचे जतन केले गेले आणि नंतर जेव्हा लेखनकला अस्तित्वात आली तेव्हा लिहिले गेले. तर पहिलं आहे ऋग्वेद संहिता. ऋचांनी बनलेला वेद म्हणजे ऋग्वेद होय. ऋचा म्हणजे काय की ऋग्वेदातलं जे कडवे आहेत त्या कडव्यांना ऋचा म्हणतात. तर ऋचा म्हणजे स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य. अनेक ऋचा एकत्र येऊन एखाद्या देवतेची स्तुती तयार करण्याला काव्याला सूक्त म्हणतात. म्हणजे थोडक्यात सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर ऋचा म्हणजे कडवे आणि अनेक कडवे बनून एक काव्य म्हणतं आहे, त्या काव्याला सूक्त म्हटलं आहे. थोडक्यात अनेक कडव्यांची कविता असते. ही कविते जी आहे देवाची स्तुती करणार त्याला काय म्हटलं आहे त्यांनी ऋग्वेदात? सूक्त. म्हणजे ऋचा हा लहान भाग आहे, सूक्त हा मोठा भाग आहे. अनेक सूक्त मिळून ऋग्वेद बनलेला आहे. तर ऋग्वेद संहितेत देवतांची स्तुती करणारी सूक्ती आहे. म्हणजे इंद्र असेल, वरुण असेल, या देवांची स्तुती केलेली आहे. ती आपण एक पाहणार आहोत उदाहरण. त्यानंतर आहे यजुर्वेद संहिता. यजुर्वेद संहितेमध्ये आता या वैदिक संस्कृतीमध्ये यज्ञाला महत्त्व होतं. मग यज्ञ विविध प्रकारच्या यज्ञांचा उल्लेख आढळतो. राजसूयज्ञ, वाजपेयी यज्ञ वगैरे असे अनेक यज्ञांचा उल्लेख आढळतो. तर त्या यज्ञामध्ये मंत्रांचं पठण म्हणजे मंत्र कसे म्हणावे, कोणत्या यज्ञविधीमध्ये कोणता मंत्र म्हणावा याची माहिती यजुर्वेद संहितेमध्ये दिलेली आहे. त्याप्रमाणे पद्यात म्हणजे काव्य रूपात असणारे मंत्र आहेत, गद्यातही मंत्र आहेत.
त्याचे स्पष्टीकरण गद्यात दिलेलं आहे. अशी या संहितेची रचना आहे. त्यानंतरचा तिसरा वेद आहे तो म्हणजे सामवेद. काही यज्ञेच्या वेळी तालासुरात मंत्र गायन केले जाते. ते गायन कसे करावे ह्याचे मार्गदर्शन सामवेदामध्ये आहे. तर सामवेदाला भारतीय संगीताचा पाया मानला जातो. भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचा वाटा मोठ्या प्रमाणावर आहे. तर सामवेदामध्ये वेगळं असं सूक्त नाहीत, थोडी अतिशय कमी अशी सूक्त आहेत. उर्वरित जी सूक्त आहे ती ऋग्वेदातली आहे आणि त्यांचं गायन कसं करावं हे सामवेदामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर आहे अथर्ववेद. अथर्ववेद हा शेवटचा चौथा वेद आहे. ऋग्वेद हा पहिला आहे, शेवटचा अथर्ववेद आहे. अथर्ववेद हा अगदी शेवटी लिहिला गेलेला आहे आणि ह्याचे संपूर्णपणे विषय वेगळे आहेत. अथर्ववेदाला अथर्व ऋषींचे नाव देण्यात आलेले आहे. या अथर्ववेदात काय आहे तर दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टी, उदाहरणार्थ संकट, दुःख, आजारी पडणं, त्यावरचे करण्याचे उपाय आणि अनेक औषधी वनस्पतींची माहिती दिलेली आहे. त्याचप्रमाणे राजाने राज्य कसं करावं, राजांचे प्रजेचे संबंध कसे असावेत याविषयी ही माहिती दिलेली आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचप्रमाणे ह्या 4 संहिता आहेत. या 4 संहितेच्या रचनेनंतर ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषदे यांची रचना केली गेलेली आहे. आता ब्राह्मण ग्रंथ म्हणजे काय तर यज्ञविधीमध्ये वेदांचा वापर कसा करावा हे सांगणाऱ्या ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथ म्हणतात. प्रत्येक वेदाचे स्वतंत्र ब्राह्मण ग्रंथ आहेत. उदाहरणार्थ ऋग्वेदाचे ऐतरेय, तैतरेय असे ब्राह्मण ग्रंथ आहेत. प्रत्येक यजुर्वेदाचे वेगळे आहेत, सामवेदाचे आहेत, अथर्ववेदाचे आहेत. प्रत्येकाचे ग्रंथ वेगवेगळे आहेत. त्यानंतर आरण्यके. आरण्यके म्हणजे अरण्यात जाऊन एकाग्र चित्ताने केलेले चिंतन होय. तर या अरण्यामध्ये जाऊन केलेले चिंतन म्हणजे आरण्यक असं या ग्रंथामध्ये आहे. यज्ञविधी पार पाडत असताना कोणत्या प्रकारची चूक राहू नये याची खबरदारी यात गेलेली आहे. तर हे आरण्यके जे आहेत ह्या आरण्यकामध्ये चिंतन आहे. म्हणजे इथलं जे आपण जीवन जगतो किंवा मृत्यूनंतरचे जीवन, तात्विक गोष्टी यामध्ये जास्त आहेत. त्यानंतर आहे उपनिषदे. उपनिषद म्हणजे गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान. जन्म मृत्यू यांसारख्या घटनाबद्दल एक प्रश्न आपल्या मनात येतात किंवा माणसाचा मृत्यू होतो, मृत्यूनंतर त्याचं काय होत असेल असे आपल्या प्रश्नात येतात. तर या प्रश्नांची सहज उत्तरं मिळत नाही. अशा गहन प्रश्नावर उपनिषदामध्ये चर्चा केली आहे. तर अशा प्रकारे 4 वेद, त्यानंतर ब्राह्मण ग्रंथ, नंतर आरण्यके, उपनिषदे. उपनिषद हे 108 आहे. उपनिषदांची संख्या 108 आहे. 4 वेद, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदे हे रचण्यास सुमारे 1500 म्हणजे 1500 वर्षाचा कालावधी लागला. एकाच वर्षात सगळं झालं नाही. ऋग्वेदापासून उपनिषदापर्यंत हा जो ग्रंथ रचले गेले या ग्रंथांना किती कालावधी लागला 1500. म्हणून लोकजीवनाचा अभ्यास करण्यासाठी हे वैदिक वाङ्मय हे महत्त्वाचे साधन आहे. आता ह्या वैदिक संस्कृतीतील कुटुंब व्यवस्था आणि दैनंदिन जीवन कसे होते याची माहिती आपण घेणार आहोत. वेदकाळात एकत्र कुटुंब पद्धती होती. एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे सगळे एकत्र राहत होते. तर कर्ता पुरुष जो आहे घरातला प्रमुख त्याला गृहपती म्हणायचे. या गृहपतीच्या परिवारात त्याचे वृद्ध माता पिता, त्याचे लहान भाऊ आणि त्या भावांचे परिवार, त्यांची पत्नी, त्यांची मुले, त्यांच्या मुलांचे परिवार असा सर्वांचा समावेश होता. आणि ही कुटुंब व्यवस्था पुरुषप्रधान होती. पुरुषप्रधान म्हणजे काय तर ह्यातला जो गृहपती होता, कर्ता होता, तो हा घरातले सगळे निर्णय घेत असे. स्त्रियांना या काळात निर्णयात सहभागी होता येत नव्हतं. परंतु सुरुवातीच्या काळामध्ये स्त्रियांना महत्त्व होतं.
की जसे लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेयी अशा काही विद्वान स्त्रियांचे उल्लेख वैदिक साहित्यात आढळतात. परंतु हळूहळू स्त्रियावरील बंधनं वाढत गेली आणि कुटुंबातील आणि समाजातील स्थान दुय्यम होत गेले. म्हणजे त्यांना थोडक्यात नंतरच्या काळामध्ये घराच्या बाहेर पडताच येत नव्हतं. बाहेर म्हणजे त्यांना फक्त चूल आणि मूल इथपर्यंतच त्यांची अवस्था होत गेली. म्हणून त्यांना म्हटलं आहे की दुय्यम स्थान होत गेले. वेदकाळातील घरं मातीची किंवा कुडाची असत. गवत किंवा वेलीचे जाडसर तट्टे विणून त्याच्यावर शेण लिंपून तयार केलेली भिंत म्हणजे कूड. या घराच्या जमिनी शेणामातीने सारवलेल्या असत आणि घरासाठी गृह किंवा शाला हा शब्द वापरला जात असतो. वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने गहू, सातू, तांदूळ या तृणधान्याचा समावेश होता. त्यांच्यापासून ते विविध पदार्थ बनत असत. वैदिक वाङ्मयात यव, गोधूम, व्रीही यांसारखे शब्द वापरले गेलेले आहेत. इथं चित्र दाखवलं आहे बघा, वेदकालीन घरे कशी होती त्याचा. तर आहाराची माहिती घेतो आहे आपण. यव म्हणजे सातू, बार्ली, सातूला बार्ली म्हणतात. गोधूम म्हणजे गहू, व्रीही म्हणजे तांदूळ. हा ऋग्वेदामध्ये ह्या शब्दांचा उल्लेख आलेला आहे, म्हणून लक्षात घ्या. गोधूम म्हणजे गहू, व्रीही म्हणजे तांदूळ आणि सातू म्हणजे बार्ली. त्याचप्रमाणे ह्या वैदिक संस्कृतीचे लोक पशुपालकही होते. त्यामुळे दूध, दुभत्याचा मोठ्या प्रमाणावर वापर त्यांच्या आहारात होता. दूध, दही, लोणी, तूप, मध हे पदार्थ त्यांच्या आवडीचे होते. त्याचप्रमाणे उडीद, मसूर आणि तीळ तसेच मांस या पदार्थांचाही त्यांच्या आहारात समावेश होता. हे वेदकाळातली घरं आहे. चित्र काल्पनिक दाखवलेलं आहे. वेदकाळातील घरं. त्यानंतर वेशभूषा काय होती, म्हणजे कपडे कोणते वापरत होते. तर वेदकालीन लोक लोकरी आणि सुती वस्त्रे वापरत. वल्कले म्हणजे झाडांच्या सालीपासून तयार केलेली वस्त्रे वापरत. प्राण्यांच्या कातड्यांचा उपयोग वस्त्र म्हणून केला जाईल. स्त्रिया आणि पुरुष फुलांच्या माळा, विविध प्रकारच्या मण्यांच्या माळा, सोन्यांच्या दागिने वापरत असत. निष्क नावाचा गळ्यातील एक दागिना लोकप्रिय होता. निष्क नावाचा दागिना होता, तो सोन्याचा होता, पण तो इतका लोकप्रिय होता म्हणजे सर्रास सगळीकडे तो वापरला जायचा आणि त्याचा उपयोग वस्तूंच्या खरेदी विक्रीसाठी होई. म्हणजे आज आपलं चलन आहे, भारताचं चलन रुपये आहे, तर अमेरिकेचं चलन डॉलर आहे. म्हणजे आपण एखादी वस्तू घेण्यासाठी आपल्याजवळचे रुपये देतो आणि वस्तू खरेदी करतो. तसं त्या काळातलं हे निष्क नावाचा दागिना आहे, तो दागिना चलन म्हणून वापरला जात होता. त्याचप्रमाणे मनोरंजनाचं काय साधनं होती, तर गायन वादन करणे, नृत्य करणे, सोंगट्यांचा खेळ, रथांच्या शर्यती आणि शिकार ही त्यांची मनोरंजनाची साधनं होती. विना, शततंतू म्हणजे त्या 100 तारा असलेलं ते वाद्य होतं. झांजा आणि शंख ही त्यांची प्रमुख वाद्य होती आणि डमरू आणि मृदंग ही तालवाद्ये वापरतात. या ठिकाणी चित्र दिलेलं आहे पहा, वेदकाळातील वाद्य. विद्यार्थी मित्रांनो, आपण या वैदिक संस्कृतीतील लोकजीवन, वेद, 4 वेद, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषदे यांची माहिती घेतली. आता हा पाठ आपण 2 वेळा मोठ्याने घरी वाचा. आपण उर्वरित जो भाग आहे राहिलेला तो पुढच्या तासिकेला घेणार आहोत.